रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रात एक पर्यटक महिला बुडाली। रेस्क्यू टीमकडून वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न, मात्र महिलेचा मृत्यू। चंद्रपूर पोलिसांनी 12 घरांवर डल्ला मारणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या। आरोपीकडून 19,10,000 रुपये किमतीचं सोनं आणि चांदीचे दागिने जप्त। चंद्रपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई। वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग। नांगरणीच्या दरात 200 ते 400 रुपयांची वाढ। वाढत्या खर्चामुळे शेती तोट्यात। मालेपूर धरणातून फेब्रुवारी महिन्यात सोडलेलं आवर्तनाचं पाणी रात्री मालेगावात दाखल। गिरणा काठावरील 15 गावांची पाणी टंचाईतून सुटका। नांदेड जिल्ह्यात रात्री अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी अडचणीत। मागच्या वर्षीच्या तुलनेत तूर आणि हळदीचे दर घसरले। परभणीत कापूस, सोयाबीन, तूर आणि हळद उत्पादक शेतकरी अडचणीत। योग्य दर न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा। गोंदियात जिवंत सुनेला मृत दाखवून सासूनं शेती नावावर केल्याचा प्रकार। शहरातील सिंगलोटीतील प्रकार। सुनेचं नाव कमी करून सासूनं आपलं नाव लावल्याची घटना। वातावरणात झालेल्या बदलामुळे यंदाच्या हंगामात हापूस आंब्याच्या उत्पादनात घट। देवगड हापूस आंब्याचं उत्पादन 30% होणार। आवक कमी असल्यानं आंब्याची चव महागणार।